गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण हिस्टॅमिनिक आणि अँटीहिस्टॅमिनिक्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक शॉर्ट नोटसाठी महत्त्वाचा आहे. तर राईट ए शॉर्ट नोट ऑन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग असा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यामध्ये काय लिहिलं पाहिजे ते आपण डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी काय एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्हाला मी शेअर पण केला होता. त्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन त्या व्हिडिओत आहे आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पण आपलं डिस्कशन झालं पाहिजे म्हणून मग हा टॉपिक मी आज परत डिस्कस करत आहे. तर आपल्याला माहित आहे की हिस्टामाइन नावाचा जो सबस्टन्स आहे, केमिकल आहे, हा आपल्या बॉडीमध्ये मास सेलमध्ये प्रेझेंट असतो आणि ओव्हरऑल थ्रूआउट बॉडी मध्ये हे मास सेल प्रेझेंट असतात आणि त्यांचं जर डिग्रॅन्युलेशन झालं तर ह्या मास सेलमधून हिस्टामाइन रिलीज होतो आणि हिस्टामिन त्यांची ऍक्शन हे हिस्टामाइन रिसेप्टर वर करतो. तर हा एक ऑटोकॉइड आहे. ओके. आणि त्याचं कार्य तो त्याच्या रिसेप्टर थ्रू करतो. तर हिस्टॅमिनचे ऍक्शन समजण्यासाठी तुम्हाला हिस्टॅमाइन रिसेप्टरचे लोकेशन आणि ते हिस्टॅमाइन रिसेप्टर कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि हिस्टॅमिनच्या ऍक्शन समजल्या तर तुम्हाला अँटी हिस्टॅमिनिक ड्रगच्या ऍक्शन समजण्यास मदत होणार आहे. म्हणजे पहिले जो बेसिक पार्ट आपण डिस्कस करणार आहोत तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही आहे. ओके. तर जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू शॉर्ट नोट युजेस ऑफ अँटीहिस्टॅमिनिक ड्रग राईट ए शॉर्ट नोट ऑन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग असं येणार आहे. तर शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला प्रिपेअर करायचा, पण बेसिक पार्ट आपण पहिले जाणून घेऊया. त्याशिवाय आपल्याला अँटीहिस्टॅमिनिक ड्रगच्या ऍक्शन समजणार नाहीत. तर हिस्टामिन रिसेप्टर विषयी मी तुम्हाला पहिले डिस्कस करणार आहे. हिस्टामिन रिसेप्टरचे टाइप्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक मिनिट. ओके. तर हिस्टामिन रिसेप्टरचे 4 टाईप आहे, H1, H2, H3, H4. ॲटलिस्ट तुम्हाला H1 आणि H2 रिसेप्टर विषयी डिटेल माहीत असणं गरजेचं आहे. फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू H1, H2 रिसेप्टर फार महत्वाचे आहेत आणि आपण जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये टाइप्स ऑफ रिसेप्टर्स डिस्कस केलेले आहेत. जी प्रोटीन कपल रिसेप्टर, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, एन्झाईम लिंक रिसेप्टर, न्यूक्लिअर रिसेप्टर हे मेन टाईप आहे रिसेप्टरचे. तर हिस्टॅमिन रिसेप्टर हे जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे टाईप आहेत. आता जी प्रोटीन मध्ये पण GS आहे, GQ आहे, GI किंवा G0 आहे. तर यापैकी H1 कोणता, H2 कोणता, H3 कोणता, H4 कोणता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर H1 receptor is a GQ type of receptor while H2 receptor is GS type of receptor. आणि H3 and H4 these receptors are GI G0 type. Okay, inhibitory in nature, H3H4 receptor. So this is the basic thing you have to remember. There are 4 types of histamine receptor, H1, H2, H3, H4. Pharmacology point of view, H1, H2 are very important, and H1 is GQ type, H2 is GS type, H3 and H4 these are GI type receptor. Okay, इथपर्यंतचा पाठ समजला तुम्हाला? हो सर. Yes, sir. नाव आता हे सर्व तुम्हाला बेसिक गोष्टी जनरल फार्मॅक मध्ये क्लिअर झालेला आहे. व्हॉट विल हॅपन ड्यू टू ऍक्टिव्हेशन ऑफ H1 रिसेप्टर. लोकेशन तर आपण नंतर पाहणार आहोत, पण H1 रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाला तर काय होऊ शकतं, कोणतं ट्रान्सड्युसर मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होऊ शकतं. आपल्याला माहित आहे जेव्हा GQ रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात तेव्हा IP3 फॉस्फोलायपेज सी IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो आणि तो पाथवे ऍक्टिव्हेट होऊन ओके फॉस्फोलायपेज
IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन इंट्रासेल्युलर कॅल्शियम ची लेव्हल वाढते, ते प्रोटोन कायनेस सी ला ऍक्टिव्हेट करतात आणि मग फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन होतात. तर GQ चा पाथवे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवे, आणि त्यामध्ये कॅल्शियमची लेवल सेलमध्ये वाढते. हे आठवतंय तुम्हाला? येस सर. ओके. तर तेच आहे. H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर देर इज ऍक्टिव्हेशन ऑफ फॉस्फोलायपेज सी IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवे, increase release of calcium from intracellular store and activation of प्रोटीन कायनेस सी. म्हणजे सेलमध्ये जे स्टोअर कॅल्शियम आहे ते सायटोप्लाझम मध्ये रिलीज होतं, तिथं प्रोटीन कायनेस सी ची लेवल वाढते आणि मग फार्मॅकोलॉजिकल ऍक्टिव्हेशन ऍक्शन होतात. ओके. GS टाईप रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर ऍडेनिलिन सायक्लेज एन्झाईम ऍक्टिव्हेट होऊन सायक्लिक AMP ची लेवल वाढेल. सायक्लिक AMP ची लेवल वाढल्यावर तो प्रोटीन कायनेज ला ऍक्टिव्हेट करेल आणि त्याच्यामुळे फॉस्फोरायलेशन ऑफ व्हेरियस प्रोटीन होऊन ऍक्शन होईल. तर GS रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर सायक्लिक AMP ची लेवल वाढते. हे पण तुमचं आता क्लिअर झालेलं आहे. ओके. आणि खूप वेळा आपल्याला हे GQ टाईप रिसेप्टर आलेले आहेत, त्यामुळं ते GS टाईप रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होतं, GQ टाईप रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता अजून एक गोष्ट आहे, जे स्मूथ मसल्स आहेत. ओके. स्मूथ मसल्स ऑफ द ब्लड वेसलचा जर विचार केला, ओके, तर सपोज हे ब्लड वेसल्सचे स्मूथ मसल्स आहेत. ओके. तर स्मूथ मसल्सवर H1 रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके. आणि त्याचप्रमाणे एंडोथेलियल लाइनिंग ऑफ द ब्लड वेसल जे आहे, तिथंही H1 रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके. H1 रिसेप्टर इथंही प्रेझेंट असतात, एंडोथेलियल लाइनिंग ऑफ द ब्लड वेसल. आणि स्मूथ मसल जे आहे ब्लड वेसलचे, त्यावरही H1 रिसेप्टर प्रेझेंट असतात. तर लाईक ऍसिटिल कोलिन, इथंही हिस्टामिनचे ऍक्शन ब्लड वेसलवर दोन वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. जर एंडोथेलियम वरचे H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले हिस्टामाइनने, तर एंडोथेलियर डिराईव्ह रिलॅक्सिंग फॅक्टर रिलीज होतो, त्याला आपण नायट्रिक ऑक्साईड म्हणतो. आणि तो रिलीज झाल्यामुळं काय होतं, सायक्लिक GMP ची लेवल वाढते. आणि सायक्लिक GMP ची लेवल वाढल्यानंतर ब्लड वेसलचे स्मूथ मसल्स काय होतील, व्हाझोडायलेटेशन होईल, रिलॅक्स होईल. रिलॅक्सेशन होईल. म्हणजे इफ देर इज ऍक्टिव्हेशन ऑफ द H1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन एंडोथेलियम, देर इज ए रिलॅक्सेशन ऑफ द ब्लड व्हेसल्स. ओके. परंतु जर जे स्मूथ मसलवरचे H1 रिसेप्टर आहेत, एंडोथेलियम डॅमेज आहे किंवा काही ब्लड वेसलवर हिस्टामाइन डायरेक्टली जे स्मूथ मसल्स आहे ब्लड वेसलचे त्यावर ऍक्ट होतो, आणि डायरेक्टली जर स्मूथ मसल वरचे H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले, तर IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन स्मूथ मसल मध्ये कसली लेवल वाढेल, कॅल्शियम. कॅल्शियम, आणि त्याच्यामुळे स्मूथ मसल काय होतील, कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे एंडोथेलियम वरचे H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले हिस्टामिननी, तर नायट्रिक ऑक्साईड रिलीज होऊन सायक्लिक GMP वाढून व्हॅसोडायलेटेशन होईल. परंतु जर स्मूथ मसल जे आहे ब्लड वेसलचे, त्याच्यावरचे H1 रिसेप्टर डायरेक्टली ऍक्टिव्हेट झाले, तर त्यावेळेस स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल. म्हणजे H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर व्हॅसो डायलेटेशन पण होतं आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन पण होऊ शकतं. जसं ऍसिटिल कोलिनचं आहे तसंच आहे, ऍसिटिल कोलिन मध्ये पण आपण ते पाहिलेलं आहे, बरोबर. तर तेच इथं आहे. तर हे ब्लड वेसल रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचं. अदर स्मूथ मसल्सवर डायरेक्ट व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन ऍक्शन आहे. IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट झालं तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होणार, म्हणजे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. ब्रॉन्कायचे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता H2 रिसेप्टरचं तुम्हाला मी सांगितलं की हे आहे. आता H2 रिसेप्टर पण ब्लड व्हेसलवर असतात. H2 रिसेप्टरही ब्लड व्हेसलवर असतात. मग H2 रिसेप्टर जर ब्लड व्हेसलच्या स्मूथ मसलवरचे ऍक्टिव्हेट झाले तर सायक्लिक AMP ची लेवल वाढेल आणि त्यामुळे काय होईल, सायक्लिक AMP जर वाढला स्मूथ मसल मधला तर काय होतं, डायलेटेशन, रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन आणि व्हॅसोडायलेटेशन. म्हणजे H1 रिसेप्टर पण व्हॅसोडायलेटेशन करू शकता ऍक्टिव्हेट झाल्यावर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून, आणि H2 रिसेप्टर
डायरेक्टली स्मूथ मसलवर ऍक्ट होऊन सायक्लिक एमपी वाढवतील, ते पण व्हॅसो डायलिटेशन करतील. ऍडिशनली H1 रिसेप्टर डायरेक्टली जर स्मूथ मसलवर ऍक्ट झाले तर काय करतील? Vasoconstriction. सॉरी, हिस्टामिन जर डायरेक्टली H1 रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर काय होईल? व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. तर याच्यामध्ये कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे, तेवढं एक कन्फ्युजन पार्ट आहे. बाकी लक्षात ठेवायला इझी आहे ऍक्शन्स. आता H1 रिसेप्टर कुठं असतं? स्मूथ मसल्सवर असतं, ब्लड वेसलवर आहे, ऍफ्रन नर्व एंडिंग्स वर ऍफ्रन नर्व एंडिंग वर हिस्टामाइन रिसेप्टर आहे. पेन पाथवे मध्ये त्यांचा रोल आहे. गँग्लियोनिक सेल, ऍड्रिनल मेडुला, ब्रेन, हार्ट एव्ही नोड, युटेरस हे त्याचे लोकेशन आहे. H2 रिसेप्टर गॅस्ट्रिक ग्लँड्स वर असतो, महत्वाचा आहे गॅस्ट्रिक ग्लँड्स, परायटल सेल. बाकी नाही लक्षात राहिले H2 रिसेप्टरचे लोकेशन तरी चालतील. परायटल सेलवरचे H2 रिसेप्टर तुम्हाला माहित पाहिजे. तर ओके, गॅस्ट्रिक ग्लँड्स मध्ये, ब्लड वेसलवर आहे, हार्ट, युटेरस आणि ब्रेन हे अदर लोकेशन आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स कोणीही तुम्हाला विचारणार नाहीये. फक्त काय की तुम्हाला अँटी हिस्टॅमिनिक ड्रगच्या काही ऍक्शन्स विचारल्या, ते माहिती होण्यासाठी ह्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो. एक्झाम मध्ये कोणीही क्वेश्चनच्या पार्टमध्ये हे विचारणार नाही. H3H4 इनिबिटरी नेचर आहे, त्यामध्ये मी डिटेल जात नाही, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू ते महत्वाचे नाहीत. तर आता यामध्ये हे लोकेशन्स आपण पाहिलेले आहेत. H1 रिसेप्टरचे कोणकोणते आहे? स्मूथ मसल्स, बरोबर. तर स्मूथ मसल्सवर काय ऍक्शन होईल तुम्ही सांगा? हिस्टामाइनची H1 असेल तर व्हायझो कॉन्ट्रॅक्ट कॉन्स्ट्रिक्शन नाही, आणि H2 असेल तर व्हायझो डायलेटेशन. ब्लड वेसलचं नाही विचारत मी, स्मूथ मसल्स म्हणतोय. ब्लड वेसल मध्ये येणारच आहे. स्मूथ मसल्स ऑफ द इंटेस्टाईन, स्मूथ मसल ऑफ द Constriction. ब्रॉन्काय आणि युटेरस. कॉन्स्ट्रिक्शन. कॉन्ट्रॅक्शन होईल, बरोबर आहे. हे हिस्टॅमिनचे आहेत. अँटी हिस्टॅमिनिक यूज केलं तर काय होईल ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायलेटेशन. ब्लड वेसल वर काय होईल? नायट्रिक ऑक्साईड रिलीज झालं तर व्हॅसो डायलेटेशन. Vasoconstriction. आणि लार्जर Di- ब्लड वेसलचं डायरेक्ट H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर व्हॅसो. कन्स्ट्रिक्शन. अजून एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे H1 रिसेप्टर जर हिस्टॅमिनने ऍक्टिव्हेट झाले, ओके, तर कॅपिलरी परमेबिलिटी इंक्रीज होते, कॅपिलरी परमेबिलिटी. आणि ते इन्फ्लामेशन प्रोसेस मध्ये कॅपिलरी परमेबिलिटी इंक्रीज होत असते. तर हिस्टामाइन चा रोल इन्फ्लामेटरी प्रोसेस मध्ये आहे, बरोबर आहे. वन ऑफ द मेडिएटर ऑफ इन्फ्लामेशन आहे हिस्टामाइन. तो कॅपिलरी परमेबिलिटी काय करतो? वाढवतो. त्याचप्रमाणे ऍफ्रन नर्व एंडिंग्स, H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तिथला तर स्टिम्युलेशन होतं, ओके. पेन मध्ये त्याचा रोल आहे. ऍफ्रन नर्व एंडिंग ऍक्टिव्हेट झालं तर गँग्लियन सेलवर स्टिम्युलेटरी ऍक्शन आहे. GQ टाईप म्हणजे स्टिम्युलेटरी इफेक्ट येऊ शकतो, एक्साइटरी इफेक्ट येऊ शकतो, ओके. ऍड्रिनल मेडुला मध्ये जर कॅल्शियमची लेवल वाढली तर कॅटेकोलामाइनचं रिलीज वाढवतं, ओके. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर अशा काही ऍक्शन्स आपण डिस्कस केलेल्या आहेत, ओके. हार्टवर पण स्टिम्युलेटरी इफेक्ट येणार आहे, ओके. युटेरसवर स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे. तर आता डिटेलमध्ये आपण जाणार नाही, फक्त काय म्हणता येईल की बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहे. गॅस्ट्रिक ग्लँड वरचे, परायटल सेल वरचे H2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल? हिस्टामाइननी गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन वाढेल. सिच्युएशन. ब्लड वेसलचे स्मूथ मसल वर H2 रिसेप्टर आहे तर काय ऍक्शन होईल? H2 सायक्लिक एमपी वाढेल, व्हायझो डायलेटेशन. व्हॅसोडायलेटेशन, ओके. आणि हार्टवर पॉझिटिव्ह और किंवा आपण म्हणू शकतो स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे सायक्लिक एमपी वाढल्यामुळे, ओके. ब्रेन्स मध्ये इम्पल्स ट्रान्समिशन साठी त्याचा रोल आहे. तर थोडक्यात आपण हिस्टामाइनच्या ऍक्शन इथं जाणून घेतल्या. परत आपण पाहणारच आहोत फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन. आता तेच आहे, फक्त आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये मेन्शन केलेत PPT मध्ये.
फक्त ओव्हरऑल इन ब्रीफ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हॅसोडायलेटेशन ऑफ स्मॉलर ब्लड वेसल ड्यू टू activation of H1 receptor present on endothelium, the release of nitric oxide, cyclic GMP is increased, vasodilatation. Also activation of H2 receptor present on smooth muscle, there is increased cyclic GMP, and there is also relaxation. So both H1 H2 activation responsible for vasodilatation. Histamine responsible for dilatation of which blood vessel? Smaller blood vessel, including arterioles, capillaries, venules. Okay. It is mediated through both H1 activation as well as H2 activation. Okay. And due to vasodilatation, what manifestation occur? Secretion. H2 फ्लशिंग. ओके. तर H2 रिसेप्टर H1 व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळे बीपी काय होईल? डिक्रीज होईल. डिक्रीज. ओके. आता बीपी डिक्रीज होईल आणि बीपी डिक्रीज झाल्यानंतर सिग्नल्स ब्रेन कडे जातात, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन होऊन हार्टवर इफेक्ट होऊन रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होईल. बीपी डिक्रीज झाल्यामुळं बीपी डिक्रीज होईल, त्यामुळे रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होईल. व्हॅसोडायलेटेशन मुळे फ्लशिंग होईल, म्हणजे रेडनेस ऑफ द स्किन वगैरे, आणि पल्सटाईल हेडेक होऊ शकतं. तर हे त्याचे मॅनिफेस्टेशन आहे. व्हॅसोडायलेटरी इफेक्ट मुळे हे मॅनिफेस्टेशन येऊ शकतात. ओके. आता इधर दिलं H1 रिस्पॉन्स इज रॅपिड बट शॉर्ट लाईफ. इट इज ड्यू टू रिलीज ऑफ EDRF म्हणजे नायट्रिक ऑक्साईड. H2 रिस्पॉन्स हा हायर कॉन्सन्ट्रेशनला होतो, स्लोली होतो, पण लॉंगर पिरियड राहतो. आणि H2 ऍक्टिव्हेशन मुळे व्हॅसोडायलेटेशन का होतं? सायक्लिक EMPचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे. आपण हे सर्व डिस्कस केलंय आधीच. आता व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन ऑफ लार्जर आर्टरीज आणि व्हेन असं बुक्स मध्ये मेन्शन केलं. तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन ऑफ लार्जर आर्टरीज आणि व्हेन्स हे डायरेक्ट H1 ऍक्टिव्हेशन ऑफ रिसेप्टर प्रेझेंट इन द स्मूथ मसल मधले H1. ओके, ते आहे. आणि इन्क्रीज कॅपिलरी परमॅबिलिटी, म्हणजे जे एंडोथेलियल सेल आहे त्यांचे सेपरेशन झाल्यामुळं गॅप जंक्शन वाढतं आणि जे पण कॅपिलरी मधलं हे आहे फ्लुइड ते बाहेर जातं. त्याला एक्झुडेशन ऑफ प्लाझ्मा म्हणतात. आणि त्याच्यामुळे इडिमा होऊ शकतो, स्वेलिंग होऊ शकतं. तर हे एक ऍक्शन आहे हिस्टॅमाइनची. आणि इन्फ्लामेटरी प्रोसेसमध्ये ती महत्वाची आहे, कॅपिलरी परमेबिलिटी. तर हिस्टामिन वन ऑफ द मीडिएटर ऑफ इन्फ्लामेशन आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं? म्हणजे तो व्हॅसोडायलेटेशन करतो, कॅपिलरी परमेबिलिटी वाढवतो. लक्षात आलं? आता हे ट्रिपल रिस्पॉन्स जो आहे तो हिस्टामाइन मुळे दिसतो. त्यामध्ये 3 गोष्टी दिसतात. ओके. जर हिस्टामाइन इंट्राडर्मली इंजेक्ट केला तर रेडनेस, व्हील आणि फ्लेअर. ओके. रेड स्पॉट एक दिसतो, व्हील दिसतं आणि फ्लेअर दिसतो. तर रेड स्पॉट हा का दिसतो? ड्यू टू इंटेन्स कॅपिलरी डायलेटेशन. कॅपिलरी डायलेट झाल्यामुळे तो रेड स्पॉट दिसतो. व्हील का दिसतं? ओके. व्हील म्हणजे थोडं स्वेलिंग सारखं, ड्यू टू एक्झुडेशन ऑफ द फ्लुइड फ्रॉम द कॅपिलरीज अँड व्हेन्युल, म्हणजे कॅपिलरी परमेबिलिटी वाढल्यामुळे व्हील दिसतं. आणि फ्लेअर म्हणजे दॅट इज द रेडनेस इन द सराउंडिंग एरिया ड्यू टू आर्टिरियोलर डायलेटेशन. तर ट्रिपल रिस्पॉन्स हा हिस्टामाइनने दिसतो. आणि हिस्टामाइन आपण जर इंट्राडर्मली इंजेक्ट केलं तर रेड स्पॉट, व्हील आणि फ्लेअर हे 3 गोष्टी दिसून येतात. त्याला आपण ट्रिपल रिस्पॉन्स असं म्हणतो. व्हायवात जर विचारलं तर तुम्हाला हिस्टामाइनचा ट्रिपल रिस्पॉन्स काय आहे, तर इंट्राडर्मली हिस्टामाइन इंजेक्ट केल्यानंतर रेड स्पॉट, व्हील आणि फ्लेअर ह्या 3 गोष्टी दिसून येतात. तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आपण डिटेलमध्ये त्याच्यात जाणार नाही. ओके. रेड स्पॉट ड्यू टू इंटेन्स कॅपिलरी डायलेटेशन, त्याला इरायथिमा म्हणतात. व्हील ड्यू टू एक्झुडेशन ऑफ द फ्लुइड फ्रॉम कॅपिलरीज अँड व्हेन्युल. आणि फ्लेअर सराउंडिंग एरियाचा रेडनेस होतो, इट इज ड्यू टू आर्टेरियोलर डायलेटेशन. ओके. त्यानंतर हार्टवर काय ऍक्शन आहे? ओके. तर आता इतकी सिग्निफिकंट ऍक्शन आपले जे हिस्टामाइन
बॉडीमध्ये रिलीज होतो त्याची नाही आहे हार्टवर. म्हणजे डायरेक्ट इफेक्ट ऑफ हिस्टामाइन इन सिटू हार्ट आर नॉट प्रॉमिनंट. ओके ओके. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे हिस्टामाइन रिलीज होतं त्याची हार्टवर प्रॉमिनंट ऍक्शन नाही आहे. नाही. परंतु जर आपण गिनीपिगचा हार्ट आयसोलेटेड हार्ट म्हणजे त्याचं हार्ट बाहेर काढलं आणि एक्सपेरिमेंट त्या हार्टवर केला तर स्टिम्युलेटरी इफेक्ट दिसतो. म्हणजे रेट ॲज वेल एज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतो. ओके. आणि हे मेनली H2 रिस्पॉन्स आहे, सायक्लिक KMP वाढवतो. पण H1 मेडिएटेड इफेक्ट जो आहे. ओके. आता H1 मेडिएटेड इफेक्ट बुक्स मध्ये तर आपण जे बेसिक कॉमन गोष्टी तेच लक्षात ठेवूया की इन्सिटू हार्ट मध्ये प्रॉमिनंट इफेक्ट नाहीये. ओके ओके. आयसोलेटेड हार्ट गिनीपिक जो आहे तो नाही लक्षात ठेवला तरी चालू शकतो. ओके. H2 मेडिएटेड स्टिम्युलेटरी इफेक्ट. विस्लर सोज मसलवर काय इफेक्ट आहे हिस्टॅमाइनची? ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन. व्हेरी गुड. इंटेस्टाइन वर काय ऍक्शन येईल? रिलॅक्सेशन. इंटेस्टाइन नाही क्रॅम्प्स वगैरे वाढते. कन्स्ट्रिक्शन येस. होणार त्याच्यामध्ये. कोलिकी पेन, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स. ओके. हे हिस्टामाइन आणि ऍसिटिल कोलिन थोडं सारखं आहे स्मूथ मसल्सशी रिलेटेड, हे लक्षात घ्या. ओके. ओके. लक्षात आलं? येस. ओके. आणि ह्युमन युटरस वर एवढा सिग्निफिकंट इफेक्ट नाही आहे. अदर स्मूथ मसल जे आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके येस. ओके. आणि हा H1 रिस्पॉन्स आहे. कोणता आहे? H1. H2 ने काय झालं असतं? रिलॅक्सेशन झालं. रिलॅक्सेशन. पण आपलं स्मूथ मसलवर प्रॉमिनंट हिस्टामाइन रिसेप्टर कोणते आहेत? H1. त्यामुळे मग विसरल स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन and it is through action of histamine mediated through which receptor? H1. H1 through action आहे. लक्षात आलं? येस. ओके. The contraction of smooth muscle of bronchi, intestine resulting in bronchoconstriction, abdominal cramp and colicky pain. Smooth muscle contraction is H1 response. Clear? Glands. On glands, histamine responsible for increased acid secretion. And it is through which receptor? H1 or H2? Parietal cell वर कोणते रिसेप्टर आहेत? H2. H2 receptor. Histamine acts on H2 receptor present on parietal cell. There is activation of H2 receptor. Cyclic AMP level is increased in parietal cell, which activates proton pump release of H plus that combines with Cl minus, resulting in increased acid secretion. The histamine increase acid secretion from the parietal cell and it is through H2 receptor, and that's why we use H2 antagonist in the peptic ulcer. Example: cimetidine, ranitidine, famotidine. ओके. सिमिटिडीन ऐकलंय, रॅनिटिडीन ऐकलंय तुम्ही. ओके. तर ते आहे. ओके. तर आपण पेप्टिक अल्सर टॉपिक मध्ये हे डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहे. आता हिस्टामाइन स्टमक मध्ये एंटरोक्रोमॅफाइन सेल मध्ये स्टोअर असतो, तिथून तो रिलीज होतो. एंटरोक्रोमॅफाइन सेललाच हिस्टॅमिनोसाइड्स म्हणतात आणि तो रिलीज झाल्यावर परायटल सेलवर H2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि H प्लस सिक्रेशन होतं. एक मिनिट. ओके. ग्लॅन्ड्सवरची ऍक्शन आपण पाहिली, मेनली परायटल सेल. ओके. Histamine has less marked effect on pepsin and intrinsic factor secretion. तर ही डायग्राम आपण याच्यात बघितलेली होती. पेप्टिक अल्सर मध्ये एंटरोक्रोमॅफाइन सेल मधून हिस्टामिन रिलीज होतो. हे परायटल सेल आहे. बेसोलॅटरल मेम्ब्रेन वर H2 रिसेप्टर असतात. हिस्टामिन H2 रिसेप्टर वर ऍक्ट होऊन सायक्लिक KMP वाढून प्रोटीन कायनेज ए लेवल वाढून H प्लस K प्लस एटीपेज पंप ऍक्टिव्हेट करतो. ह्याच पंपला H प्लस K प्लस एटीपेज पंपला दुसरं नाव काय आहे?
प्रोटॉन पंप. प्रोटॉन पंप तो ऍक्टिव्हेट झाल्यावर H प्लस रिलीज होतो आणि Cl मायनस सी कंबाईन होऊन ऍसिड बनतं. तर त्यामुळं अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स H2 अँटीहिस्टॅमिनिक्स आपण पेप्टिक अल्सर मध्ये यूज करू शकतो. ते हिस्टामिन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन कमी करतील. ओके, आता बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता CNS रिलेटेड ऍक्शन, जर आपण बाहेरून हिस्टामिन ऍडमिनिस्टर केलं तर CNS इफेक्ट होत नाही, कारण ब्लड ब्रेन बॅरियर ते पेनिट्रेट करत नाही. परंतु आता आपण जर ब्रेन मध्ये डायरेक्ट इंट्रा सेरेब्रो व्हेंट्रिक्युलर ऍडमिनिस्ट्रेशन केलं हिस्टामाइनचं तर CNS इफेक्ट होतं. तर आपल्या ब्रेन मध्ये ही हिस्टामाइन रिलीज होतं इन ब्रेन मध्ये, बरोबर आहे. तर त्याचे काय ऍक्शन्स आहे, हिस्टामिन ब्रेन मध्ये काय ऍक्शन्स करतो ते आपण माहित करून घेणार आहोत. तर ब्रेन मध्ये इट ऍक्ट्स ॲज ए न्यूरो ट्रान्समीटर आणि 4 टाईपचे हिस्टामिन रिसेप्टर ब्रेन मध्ये असतात, H1 H2 H3 H4. तर त्यापैकी H1 रिसेप्टरचं कॉन्सन्ट्रेशन ब्रेन मध्ये जास्त आहे आणि तो ऍक्टिव्हेट झाला तर वेकफुलनेस आणि सप्रेशन ऑफ ॲपेटाईट होतं. वेकफुलनेस आणि सप्रेशन ऑफ ॲपेटाईट. मग जर आपण H1 अँटीहिस्टॅमिनिक ड्रग यूज केले तर आपल्याला पेशंट मध्ये सिडेशन डेव्हलप होतं, बरोबर आहे. कारण H1 मेडिएटेड जे वेकफुलनेस आहे तो ब्लॉक होणार. मग सिडेशन इज वन ऑफ द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ अँटीहिस्टॅमिनिक ड्रग जे ब्रेन मध्ये ऍक्ट करतात. हिस्टामिन ॲपेटाईट सप्रेस करतं. मग अँटीहिस्टॅमिनिक ड्रगने काय होऊ शकतं ॲपेटाईट? इनक्रीज होईल. ओके, सिप्रोहेप्टाइडिन ऐकलंय तुम्ही? हो सर. हो सर. कशासाठी यूज करतो आपण? भूक वाढवण्यासाठी. ॲपेटाईट. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर हे जे हिस्टामाइन ब्रेन मध्ये आपण जर ऍडमिनिस्टर्ड केलं इंट्रासेरेब्रो व्हेंट्रिक्युलरली तर हायपोथर्मिया होऊ शकतं, हायपरटेन्शन होऊ शकतं, वॉमिटिंग होऊ शकतं आणि ADH रिलीज होतं. आता हे एक्झॅक्ट कसं होतं त्याबद्दल डिटेलमध्ये बुक्स मध्ये मेन्शन नाहीये. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की यामधलं वॉमिटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं की हिस्टामाइनचा रोल पॅथोफिजिओलॉजी ऑफ वॉमिटिंग मध्ये आहे. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आपण इन द ट्रीटमेंट ऑफ वॉमिटिंग यूज करू शकतो का? H1 अँटीहिस्टॅमिनिक डिस्कस करतोय. करू शकतो. प्रोमिथॅझिन ऐकलंय तुम्ही? येस हो सर. सर. ओके, तर ते आपण यूज करू शकतो. ओके ओके, तर अजून काही यूज करू शकतात, पण प्रोमिथॅझिन तुम्हाला माहित आहे त्यामुळं ते एक लक्षात ठेवा तुम्ही. आणि बाकी गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा जर विचार केला तर पेरिफेरल नर्व एंडिंग जे आहेत, ओके, त्यावर हिस्टामाइनची स्टिम्युलंट ऍक्शन आहे आणि जे पेन पाथवे आहे, इचिंग आहे, तर त्यामध्ये हिस्टामाइन जे आहे ते पेरिफेरल नर्व एंडिंगला स्टिम्युलेट करतो. ओके, ऑटोनॉमिक गँग्लिया आणि ऍड्रिनल मेड्युला रिलीज ऑटोनॉमिक गँग्लिया किंवा ऍड्रिनल मेड्युला मधून वाढतो आणि ते रिलीज वाढल्यामुळं कॅटेकोलामाइनचं BP काय होईल? ऑटोनॉमिक गँग्लिया मधून कॅटेकोलामाइन रिलीज झाले, BP वाढेल. वाढेल. तर आता कसं आहे, ओके, आता ऍड्रिनलिन रिलीज झालं ऑटोनॉमिक गँग्लिया मधून, ओके, किंवा ऍड्रिनल मेड्युला मधून. फिओक्रोमोसाइटोमा तुम्हाला माहिती आहे, ऍड्रिनल मेड्युलरी ट्युमर, त्यातून जर कॅटेकोलामाइन रिलीज झालं तर BP काय होत होता? वाढत. BP कमी का होतो? हिस्टामाइनची ऍक्शन BP वर काय की डिक्रीज ब्लड प्रेशर आहे. ती ऍक्शन ही ब्लड वेसलशी रिलेटेड आहे. व्हॅसोडायलेटेशन जे होत होतं त्याच्यामुळे BP कमी होत होता. मी फक्त ऑटोनॉमिक गँग्लियाचा जर विचार केला किंवा ऍड्रिनल मेड्युलाचा विचार केला, जर कॅटेकोलामाइन रिलीज झाले तर काय होईल? कॅटेकोलामाइन रिलीज झाले तर BP काय होऊ शकतो? वाढू शकतो. म्हणजे इथं ऍक्शन ऑटोनॉमिक गँग्लियाची विचारली मी. आता ठीक आहे, डिटेल मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, फक्त ओव्हरऑल तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्यात. ओके, आता हिस्टामाइन अॅनालॉग जो आहे ते त्याचे काही यूज आहे का?
बीटा हिस्टीन वर्टिगो मध्ये यूज करतो. व्हर्टायगो मध्ये. तो मिनियर्स डिसीज किंवा व्हर्टायगो म्हणजे मिनियर्स डिसीज मध्ये व्हर्टायगो कंट्रोल करायला आपण हे बीटा हिस्टीन यूज करतो. हा H1 सिलेक्टिव्ह हिस्टॅमाइन अनालॉग्स आहे. तो हिस्टॅमिन अनालॉग्स आहे तो बीटा हिस्टीन. ओके. कमिंग टू द it probably act by vasodilation in the internal ear. आता अँटीहिस्टॅमिनिक्स ड्रग्स जर तुम्हाला शॉर्ट नोट आली तर कसं लिहिली गेली पाहिजे, तर आपण आता हिस्टामाइनचे ऍक्शन्स पुढे पुढे बघितल्यात माहितीये का. गॅस्ट्रिक सिक्रेशन मध्ये त्याचा रोल आहे हिस्टामाइनचा, हे तर तुम्हाला समजलं आता. येस. आणि त्यामध्ये H2 रिसेप्टर महत्वाचे आहेत. ओके. त्याचप्रमाणे इन्फ्लामेशन मध्ये रोल आहे. ओके, ते तुम्हाला माहित आहे. ओके. त्याचप्रमाणे ऍज ए न्यूरोट्रान्समीटर पेरिफेरल नर्व्ह ऍक्टिव्हेशन त्यामध्ये रोल आहे. आणि हिस्टॅमिनचा रोल अजून ॲलर्जिक कंडिशन मध्ये पण आहे. ओके. ॲलर्जी मध्येही हिस्टामाइनचा रोल आहे. तर हे काही पॉइंट्सही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. मास्ट सेल ग्रॅन्युलेशन झाल्यानंतर म्हणजे जेव्हा एखादा ॲलर्जन आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनता. अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन होतं. आणि मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन झाल्यानंतर त्यामध्ये काही केमिकल्स रिलीज होतात. त्यात एक केमिकल काय असतो? हिस्टामाइन. 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 आणि हिस्टामाइन मग काय करू शकतो? हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन करू शकतो. बरोबर आहे. त्यामध्ये आर्टिकॅरिया, एन्जिओइडिमा, ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. आणि जर सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जर डेव्हलप झाली तर एनाफायलेक्टिक शॉक होऊ शकतो. परंतु याच्यात एक लक्षात घ्या, H1 म्हणजे हिस्टॅमिन वन ऑफ द मेडिएटर आहे ॲलर्जिक फेनॉमेनामध्ये. बरोबर आहे. काही अदर मेडिएटर्स पण हे ॲलर्जिक फेनॉमेना करतात. बरोबर आहे. त्यामध्ये ल्युकोट्राइन्स आहे. बरोबर आहे. नंतर प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर्स आहे. हिस्टॅमिन एकटाच ॲलर्जिक फेनॉमेना एनाफिलेक्टिक शॉक मध्ये करत नाही. बरोबर आहे. प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर ल्युकोट्राइन्स पण आहेत. त्यामुळं ॲलर्जी जी इमिजिएट टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे एनाफिलेक्टिक शॉक, त्यात आपण अँटीहिस्टॅमिनिक यूज करतो परंतु तो ड्रग ऑफ चॉईस नाहीये. का नाहीये? तो फक्त हिस्टॅमिनचे ऍक्शन ब्लॉक करेल. बाकी इन्फ्लॅमेटरी मेडिएटर, बाकी जे ॲलर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा इमिजिएट हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू मेडिएटर रिलीज होतात त्यांचे ऍक्शन तो ब्लॉक नाही करत. मग ल्युकोट्राइन्स असतील, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर्स असतील. त्यामुळं अँटीहिस्टॅमिनिक ड्रग H1 अँटीहिस्टॅमिनिक आपण एनाफिलेक्टिक शॉक मध्ये यूज करतो, परंतु ड्रग ऑफ चॉईस एनाफिलेक्टिक शॉक मध्ये काय? ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन. इट इज ए फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ ऑल दिस मेडिएटर. म्हणजे ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन कशाने जरी झालं, ल्युकोट्राइनने होऊ द्या, हिस्टॅमिनने होऊ द्या, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टरने होऊ द्या, ॲड्रेनालिन ते रिव्हर्स करतो. ॲड्रेनालिन ब्रॉन्कोडायलेटेशन करतो बाय ऍक्टिंग थ्रू बीटा 2 रिसेप्टर. ॲड्रेनालिन इज ए फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ ऑल दिस मेडिएटर, हिस्टामाइन, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर, ल्युकोट्राइन्स. लक्षात आलं? येस सर. तर तुम्हाला फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट म्हणजे काय? ओके, ते 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं आणि त्याचं 1-2 एक्झाम्पल दे. फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट हे जनरल फार्मॅकमध्ये आपण डिस्कस केलेले आहे. ओके, तर तुम्ही ग्रुपमध्ये आज टाका व्हॉट इज फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट. माहिती आहे तुम्हाला 2 एक्झाम्पल? हिस्टामिन, ॲड्रेनालिन आणि ग्लुकागॉन आणि इन्सुलिन. ओके, आणि व्हॉट इज फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट? ती डेफिनेशन पण तुम्हाला त्यांचे मेकॅनिझम डिफरंट आहेत आणि रिसेप्टर पण डिफरंट असतात आणि अपोजिट ऍक्शन ते करतात. व्हेरी गुड. तर फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट म्हणजे व्हेन टू सबस्टन्स ऍक्ट ऑन द सेम सिस्टीम. दोन ड्रग आपण म्हणू शकतो. व्हेन टू ड्रग्स ऍक्ट ऑन द सेम सिस्टीम, ओके, सेम फिजियोलॉजिकल सिस्टीम अँड प्रोड्यूस ऑपोजिट इफेक्ट by acting through different receptor.
then they are called as physiological antagonist of each other. For example, हिस्टामाइन आणि ऍड्रेनालिन फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट आहे. तर दोन्ही एकाच सिस्टीमवर ऍक्ट होत आहेत. कोणत्या? रेस्पिरेटरी सिस्टीमवर. ओके. प्रोड्यूस ऑपोजिट ऍक्शन. हिस्टामाइन प्रोड्यूस ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन, adrenaline produce bronchodilatation. They produce opposite effect, okay, on the same physiological system by acting through different receptor. Histamine produce bronchoconstriction through H1 receptor. Adrenaline produce bronchodilation through beta 2 receptor. ओके. त्यामुळे हिस्टामाइन ऍड्रेनालिन हे physiological and insulin glucagon. Insulin acts through insulin receptor, glucagon acts through glucagon receptor. They both act through different receptor, produce opposite action. Insulin decrease blood sugar level, glucagon increase blood sugar level. So they are also physiological antagonist of each other. Insulin, glucagon. लक्षात राहील ते. 2 मार्कला तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे असं हे बेसिक क्वेश्चन 2 मार्कचे जे असतात ते तुम्हाला माहित असेल तर लिहिता येतात, नाही तर फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट माहित नसेल तर तो तुम्ही अटेम्प्टच नाही करू शकत. लक्षात आलं? ओके. तर अँटागोनिझम वर शॉर्ट नोट येऊ शकते. फिजिकल अँटागोनिझम, केमिकल, फिजिओलॉजिकल रिसेप्टर जनरल फॉर्मॅट मध्ये. तर तो पण पार्ट तुम्ही करा. अगोनिस्ट अँटागोनिस्ट असं विचारतात ना सर ते, तर त्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन लिहायचे का बाकीच्यांचं पण लिहायचं असतं त्याच्यात? नाही नाही नाही. व्हॉट इज अगोनिस्ट म्हणजे काय? ओके. एगोनिस्ट काय आहे, अँटागोनिस्ट काय आहे, ओके, ते लिहायचं. आणि त्याला अफिनिटी आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी, ओके, यापैकी काय आहे. जसं अगोनिस्टला काय असतं, अफिनिटी पण असते आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते त्याची? +1 असते. +1 असते. अँटागोनिस्टला अफिनिटी असते पण इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी अँटागोनिस्टची काय असते? 0 असते. -1 नाही, 0. -1 कायची असते? इनव्हर्स अगोनिस्टची. ओके ओके, लक्षात आलं. तर अँटागोनिस्टला अफिनिटी असते पण तो काही चेंज करत नाही रिसेप्टरवर, म्हणून त्याला इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी 0 असते. अगोनिस्ट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण फार्मॅकोलॉजी मध्ये, फार्मॅकोडायनेमिक मध्ये डिस्कस केलेली आहे. असा ड्रग की जो रिसेप्टरवर ऍक्ट करून एंडोजिनस मॉलिक्यूल सारखे ऍक्शन प्रोड्यूस करतो, त्याला आपण अगोनिस्ट म्हणतो. एंडोजिनस फिजिओलॉजिकल मॉलिक्यूल. आणि अँटागोनिस्ट म्हणजे ड्रग विच act on the receptor and blocks the action of agonist or endogenous physiological molecule. त्याला अँटागोनिस्ट असं म्हणतात. तर हे 2-2 मार्कला येण्याचे चान्सेस असतात असे क्वेश्चन. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अँटागोनिस्ट, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अगोनिस्ट, असं पण विचारता डेफिनेशन नंतर. ओके. तर आपल्या नोट्स मध्ये आहे सर्व गोष्टी. सिनर्जिझम आणि अँटागोनिझम सर ते नोट्स मध्ये आपण दिलंय ना. आणि सर मला अजून तुम्हाला एक विचारायचं सर, हे एन्झाईम इंडक्शन आणि इनिबिशन आहे ना सर, तर ते बायोट्रान्सफॉर्मेशन मध्ये पण आहे, फार्माकोडायनामिक मध्ये पण आहे, म्हणजे थोडस डिफरंट आहे ना दोन्ही पण. म्हणजे असं जर फक्त ते काय विचारतात एन्झाईम इंडक्शन इनिबिशन, मग त्याच्यामध्ये कसं लिहायचं? फक्त डेफिनेशन लिहायचं का? एन्झाईम इंडक्शनची डेफिनेशन लिहायची तुम्हाला. व्हॉट इज एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस लिहायचे. एन्झाईम इंडक्शन मुळे काय होईल, म्हणजे ड्रग इफेक्ट, जर ड्रग इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होणार असेल तर त्याचा इफेक्ट कमी होईल, पण प्रो ड्रगचा इफेक्ट काय होईल? वाढेल. ऑटो इंडक्शन लिहायचंय. त्यानंतर एंडोजिनस सबस्टन्सचं मेटाबॉलिझम वाढतं, ते लिहायचं आहे. म्हणजे असे गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि त्याचे युजेस आणि एन्झाईम इंड्युस्ड ड्रगची नावं सोप्या याच्यात आपल्याला जे अंडरस्टँडिंग झालंय तेवढं लिहिलं मोर दॅन इनफ आहे. फार्माकोडायनेमिक मध्ये पुढे आलं एन्झाईम इंडक्शन. ते शेप वगैरे चेंज करतं ना ते. नाही त्याला ते नाही, शेप चेंज करतं म्हणजे रिसेप्टरचा म्हणताय का तुम्ही? हा, ते रिसेप्टर मध्ये पण आहे आणि ह्याच्यामध्ये पण वाचलं होतं मी. नाही, एन्झाईम इंडक्शन हे फक्त मेटाबॉलिझमशीच रिलेटेड आहे. इन्क्रीज मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. एन्झाईम इंडक्शनचा अर्थ असा आहे की मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढणं. का वाढतो? कारण ड्रग, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन इंटरॅक्ट विथ DNA of the DNA which are involved in
सिंथेसिस ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम. मायक्रोझोमल एन्झाईमच त्यांचंच इंडक्शन होतं, नॉन मायक्रोझोमल एन्झाईमचं इंडक्शन होत नाही. ओके. आणि त्याचे ओके. एक्झाम्पल, आणि एन्झाईम इनहिबिटर म्हणजे काय आणि त्याचे काही एक्झाम्पल, एक दोन इंटरॅक्शन विचारले तर तेवढं सांगायचं. तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर रिफॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एन्झाईम इंडक्शनचं एक्झाम्पल. तर असे एखाद्या दोन पॉईंट लक्षात ठेवायचे. डिटेलमध्ये लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, आपल्याला अंडरस्टँडिंग काय झालंय ते 2 मार्कच्या किंवा शॉर्ट नोट मध्ये बघितलं जातं. ओके सर. ठीक आहे. तर सिनर्जिझम अँटागोनिझमच्या नोट्स दिल्यात ना मी? हो हो सर, दिलेत तुम्ही. दिल्यात. ओके. दिलेत सर सगळ्या आलंय नोट्स. आपलं दिले. सिनर्जिझम अँटागोनिझम ना? हो झालेलं सर. ओके. तर अँटागोनिझम पाहून घ्या, शॉर्ट नोट येऊ शकते कधी कधी, म्हणजे कधी कधी लॉंग क्वेश्चन आला तर सिनर्जिझम अँटागोनिझम वर पण येऊ शकतो. अजून एक इम्पॉर्टन्स आहे फिक्स डोस कॉम्बिनेशन, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस ऑफ फिक्स डोस कॉम्बिनेशन, असं 2 मार्कला जर क्वेश्चन आला तर ते पण पहा. मी त्याच्या वाटलंच तर नोट्स असतील तर नोट्स तुम्हाला पाठवतो. ओके. तर आता हे लॉजिकल क्वेश्चन आहे, पण असे क्वेश्चन येऊ शकतात. ऍडव्हान्टेजेस ऑफ फिक्स डोस, त्यात लिओडोपा कार्बिडोपा लिहू शकता तुम्ही, अमोक्झिसिलिन क्लेव्हलिनिक ऍसिड लिहू शकता. लक्षात आलं? तर त्या गोष्टी आहेत. तर चालेल. आता आपण अँटीहिस्टॅमिनिक शॉर्ट नोट आली तर काय होतं की कधी कधी अँटीहिस्टॅमिनिक्स आली म्हणजे क्वेश्चन काय विचारलंय ते पहा. अँटीहिस्टॅमिनिक्स जर विचारलं फक्त तर तुम्हाला त्यात H1 अँटीहिस्टॅमिनिक प्लस H2 अँटीहिस्टॅमिनिक पण तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे? म्हणजे H1 अँटीहिस्टॅमिनिक्स तर तुम्हाला माहित आहे, आहेत फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन, तुम्ही ऐकले पण असतील. आणि H2 अँटॅगोनिस्ट जे आहेत ते पेप्टिक अल्सर मध्ये आपले झालेले आहेत. तर फक्त अँटीहिस्टॅमिनिक्स राईट ए शॉर्ट नोट ऑन अँटीहिस्टॅमिनिक आलं तर दोन्ही मेन्शन करून थोडक्यात लिहिणं गरजेचं आहे. आपल्याला काय होतं की अँटीहिस्टॅमिनिक आली ना फक्त आपण H1 लिहिले जातं, H2 लिहितच नाही काही जण, तर दोन तीन लाईन त्याच्या लिहा. बरोबर. दुसरी गोष्ट, आता H1 अँटीहिस्टॅमिनिक विचारले पहा, क्वेश्चन काय विचारला, H1 जर विचारला तर तुम्हाला H1च लिहायचेत फक्त. ओके. आणि H2 अँटागोनिस्ट विचारले तर तिथे H2च लिहायचे. समजा H2 अँटागोनिस्ट क्वेश्चन आला आणि तुम्ही सेट्रिजिन लिव्होसेट्रिजिन लिहिलं तर मार्क भेटतील का? नाही. H2 अँटागोनिस्ट विचारला तर तिथं पेप्टिक अल्सर मधले सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन आले पाहिजे. सिमिटिडिन रॅनिटिडिनचं जे चेंज डिफरन्स आहे तो थोडा ऍड करू शकता. म्हणजे क्वेश्चन काय विचारला ते फार महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आता H1 अँटागोनिस्ट आपण बघूया. H1 अँटागोनिस्ट मध्ये 2 जनरेशन आहे आणि याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन येतो, ऍडव्हान्टेजेस ऑफ सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स ओव्हर फर्स्ट जनरेशन किंवा डिफरन्स बिटवीन फर्स्ट आणि सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स, तर तो पण आपण पाहणार आहे. तर फर्स्ट जनरेशन मध्ये फक्त नावं जरी लिहिली तरी चालतील. हायली सिडेटिव्ह, मॉडरेटली सिडेटिव्ह, माइल्ड सिडेटिव्ह अशी काही डिफरन्शिएट करायची गरज नाही. तुम्ही फर्स्ट जनरेशन एक्झाम्पल लिहा. हायली सिडेटिव्ह मध्ये डायफेनहायड्रामाइन, डायमेन हायड्रिनेट, प्रोमिथॅझिन, हायड्रॉक्सिझाईन. मॉडरेटली सिडेटिव्ह मध्ये फेनिरॅमाइन, सिप्रोहेप्टाडिन, मेक्लिझाईन, सिनारिझाईन. माइल्ड सिडेटिव्ह मध्ये क्लोरफेनिरॅमाइन, डेक्सक्लोरफेनिरॅमाइन, ट्रायप्रोलिडिन आणि क्लेमॅस्टिन. हे एक्झाम्पल फर्स्ट जनरेशनचे. आता यातले 4-5 नावं जरी लक्षात राहिले तर मोर दॅन इनफ आहे. सगळे लक्षात नाही राहिले तरी चालेल. ओके. आणि सेकंड जनरेशन फेक्झोफिनॅडिन, सेटेरिझिन, लिव्होसेट्रिझिन, लोरॅटिडिन, डेसलोरॅटिडिन, ओके, रुपाटॅडिन, ॲझिलॅस्टिन, मिझोलॅस्टिन आणि इबास्टिन. हे सेकंड जनरेशन आहे. तर यातले भरपूर नावं तुम्ही ऐकलेले असतील. क्लासिफिकेशन मध्ये मी परत डिटेल जात नाही, तुम्हाला ते करायचं आहे. याला एक्सप्लेनेशन काही नाही, 4-4, 5-5 नावं तुम्हाला पाठच करायचे. फक्त फर्स्ट जनरेशनचे कोणते, सेकंडचे कोणते ते तुम्हाला डिफरन्शिएट राहिले पाहिजे नावं. लक्षात आलं? येस. ओके. आता नेक्स्ट पॉइंट, फार्माकोलॉजिकल अँटीहिस्टॅमिनिक ड्रगचे ऍक्शन्स काय, हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला विचारण्याचे चान्सेस नाही. क्लासिफाय अँटीहिस्टॅमिनिक ड्रग, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. तर युजेस आणि क्लासिफिकेशन आणि डिफरन्स बिटवीन फर्स्ट आणि सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक, एवढे 3 पॉईंट करून हा टॉपिक परत डिस्कस करायची गरज नाही, परत पाहायची गरज नाही तुम्हाला. बरोबर आहे?
आधीचा पण पार्ट जो पाहिलाय तो पण एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आता तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण ते डिस्कस केलंय. अँटागोनिझम ऑफ हिस्टामाइन काय होतं? दिस ड्रग ब्लॉक हिस्टामाइन इंड्यूस bronchoconstriction. This drug block contraction of intestine and other smooth muscle. Also, this drug block triple response. लक्षात आलं तुमच्या हे? ओके. त्यानंतर fall in BP produced by low doses of histamine is blocked, but additional H2 antagonist is required for complete blockage of that caused by higher dose. तुम्हाला माहिती आहे की fall in BP हा H1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्याने पण होतो आणि H2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्याने पण होतो, कारण दोन्ही रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर व्हॅसोडायलेटेशन होतं आणि त्यामुळे फॉल इन बीपी होतो. तर अँटीहिस्टॅमिनिक ड्रगनी हा फॉल इन बीपी काय होईल? ब्लॉक होऊन जाईल. म्हणजे फॉल इन बीपी होईल का हिस्टामिन इंड्यूस? नाही होणार. नाही. ओके. रिलीज ऑफ ऍड्रिनलिन फ्रॉम ऍड्रिनल मेडुला इज ॲबोलिश. ओके. म्हणजे ज्या हिस्टॅमिनचे ऍक्शन आहे ते काय होत आहे? अपोजिट ऍक्शन त्याचे. अपोज होत आहे किंवा ब्लॉक होत आहे, थोडक्यात आपण असं म्हणतो. कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द लार्ज ब्लड वेसल बाय हिस्टामिन इज ऑल्सो अँटागोनिस्ट. ओके. However, action of gastric acid secretion by histamine is not affected by this drug. त्यासाठी कोणते ड्रग लागेल? H1 अँटीहिस्टॅमिनिक ने गॅस्ट्रिक सिक्रेशन डिक्रीज होईल का? नाही. त्यासाठी कोणते लागतील? antagonist लागतील. H2 antagonist. antagonist लागतील, तेवढं. ठीक आहे. अँटी अलर्जिक रिएक्शन. मेनी मॅनिफेस्टेशन ऑफ इमेजिट हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन आर सप्रेस. कोणते? आर्टिकेरिया, इचिंग, एंजिओडिडिमा are well controlled while anaphylactic fall in BP is partially prevented. पण ड्रग ऑफ चॉईस फॉर anaphylactic शॉक मध्ये ऍड्रिनालिन आहे. ऍड्रिनालिन बरोबर तुम्ही कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करा आणि अँटीहिस्टॅमिनिक ड्रग यूज करा. 3 ड्रग तुम्हाला द्यायचे anaphylactic शॉक मध्ये: ऍड्रिनालिन, हायड्रोकॉर्टिसोन हेमिसक्सिटेट आणि क्लोरफेनिरामाइन मॅलिएट. ओके. माइल्ड हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन साठी चालू शकतं. अस्थमा इन मॅन इज प्रॅक्टिकली अनएफेक्टेड. म्हणजे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग ब्रॉन्कोडायलेटेशन करताय, तरी पण अस्थमाच्या क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही पाहिलेत का ते ब्रॉन्कोडायलेटर म्हणून? का नाही? कारण पॅथोफिजिओलॉजी जर पाहिली ब्रॉन्केल अस्थमाची, त्यात हिस्टामाइनचा रोल तेवढा सिग्निफिकंट नाहीये, त्यामध्ये ल्युकोट्राईनचा रोल महत्वाचा आहे. बरोबर आहे? ल्युकोट्राईन इज मोर इम्पॉर्टंट इन पॅथोफिजिओलॉजी ऑफ ब्रॉन्केल अस्थमा. त्यामुळं ब्रॉन्केल अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये ऍज ए ब्रॉन्कोडायलेटर म्हणून आपण H1 अँटीहिस्टॅमिनिक यूज करत नाही. तिथं आपण बीटा-2 अगोनिस्ट यूज करतो, अँटीकोलिनर्जिक यूज करतो किंवा फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर आपण यूज करतो, अमाइनोफायलिन. लक्षात आलं? येस. 3च ग्रुप ब्रॉन्कोडायलेटर मध्ये आहे आणि अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रॉन्केल अस्थमा मध्ये आपल्याला ब्रॉन्कोडायलेटर लागतात. कॉर्टिकोस्टेरॉइड अॅक्यूट अटॅक मध्ये आपण यूज करत नाही. इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचा काय रोल आहे ब्रॉन्केल अस्थमा मध्ये? ते ब्रॉन्कोडायलेटर नाहीत. ते कशासाठी यूज होतात? इन्फ्लामेटरी अँड फॉर प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू टू प्रिव्हेंट द अटॅक ऑफ ब्रॉन्केल अस्थमा वी यूज. तर हा तुम्हाला पॉइंट पण माहित पाहिजे. कधी कधी विचारू शकता रोल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इन ब्रॉन्केल अस्थमा. बरोबर आहे? CNS फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक जे आहे ते लिपिड सोल्युबल आहेत, त्यामुळे ते इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात आणि CNS डिप्रेशन इफेक्ट करतात. त्यात मग सिडेशन हा इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट आहे. त्यानंतर इनएबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट. ओके. देर इज डिस्टर्बन्स इन कोऑर्डिनेशन. त्यामुळं वी हॅव टू ऍडवाइज द पेशंट नॉट टू ऑपरेट एनी मशिनरी or not to drive if we put the patient on first generation antihistaminic. But in contrast to that, second generation antihistaminic poorly crosses blood brain barrier. That's why CNS depression is not significant with second generation antihistaminic drug. त्यामुळं सिडेशन हे सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रगने होत नाही. ओके. तर फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन मधला हा फरक लक्षात आला तुमच्या? येस सर. ओके. हा महत्वाचा फरक आहे. ओके. ऍट टॉक्सिक कॉन्सन्ट्रेशन CNS स्टिम्युलेशन इफेक्ट येतो. कोणताही ड्रग टॉक्सिक डोसला दिला तर CNS स्टिम्युलेशन इफेक्ट येतो. पॉइझनिंगला कन्व्हर्जन,
ट्रिमर्स, इन्सोमनिया हे मॅनिफेस्टेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रगमुळे दिसून येतात. मोशन सिकनेसमध्ये आपण फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स यूज करतो. तर हाऊ अँटीहिस्टॅमिनिक्स आर इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस. प्रोमिथॅझिन नावाचा ड्रग आपण यूज करतो ना, येस. तर हो कसं सर. इफेक्टिव्ह आहे ते आपण पाहिलं होतं की मोशन सिकनेस मध्ये देर इज स्टिम्युलेशन ऑफ वेस्टिब्युलर ॲपरेटस अँड ड्यू टू दॅट signals are transmitted from vestibular apparatus to omitting center through which link cholinergic link Cholinergic. आणि ड्यू टू दॅट देर इज रिलीज ऑफ acetylcholine in omitting center is stimulated and omitting occur. First generation antihistaminics have additional anticholinergic property. First generation antihistaminics have additional Anticholinergic. property. Due to that, first generation antihistaminic we can use in motion sickness. Okay, some antihistaminic action also contributed for that, but more important is additional anticholinergic action. Okay, तर आपण मोशन सिकनेस मध्ये पण अँटीहिस्टॅमिनिक यूज करू शकतो आणि अल्सो वी कॅन यूज दिस अँटीहिस्टॅमिनिक इन मॉर्निंग सिकनेस, ओमिटिंग इन प्रेग्नन्सी, प्रोमिथॅझिन. तर तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो, विच ड्रग्ज आर युजफुल इन मोशन सिकनेस. तर तुम्हाला तिथे अँटीकोलिनर्जिक ड्रग लिहिणं गरजेचं आहे आणि दुसरा कोणता ग्रुप लिहायचा आहे? अँटीहिस्टॅमिनिक. अँटीहिस्टॅमिनिक. तुम्हाला जर विच ड्रग्ज आर युजफुल इन प्रेग्नन्सी रिलेटेड ओमिटिंग, त्यामध्ये काय काय यूज करू शकता तुम्ही? प्रोमिथाझिन, डायसायक्लोमाइन. प्रोमिथॅझिन, डायसायक्लो म्हणजे अँटीहिस्टॅमिक आणि अँटीकोलिनर्जिक ग्रुपच आला आहे ना. तर असे 2 मार्कला क्वेश्चन आलं तिथं. आता बुक्स मे बी क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये बाकी अँटीमेटिक मधले कोणते यूज केले जातात, म्हणजे ओंडॅन किंवा डॉम्पे? जास्त करून पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये डायसायक्लोमिनचाच इफेक्ट आहे सर. अंडे वगैरे पण देतात पण त्याचा काही एवढा रिझल्ट नाही येत. नाही येत, पण बुक्स मध्ये ओंडॅन मेन्शन नाहीये काही, म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत असतील पण बुक्स मध्ये ओंडॅनशी रिलेटेड काहीही नाहीये. तर मॉर्निंग सिकनेस जर विचारलं तर तुम्हाला अँटीकोलिनर्जिक आणि काय लिहायचं आहे दुसरं? अँटीहिस्टॅमिनिक. न्यूरोलेप्टिक रुटीनली यूज करत नाही, पण हायपरएमेसिस ग्रॅव्हिडेरम असेल तर करू शकतात न्यूरोलेप्टिक. ओके, तर असे जर क्वेश्चन आला ड्रग युजफुल इन मोशन सिकनेस, ड्रग युजफुल इन मॉर्निंग सिकनेस, तर ते पण तुम्हाला क्लिक झाले पाहिजे ड्रग. पूर्ण अँटीएमेटिकचं क्लासिफिकेशन लिहून चालणार नाही तिथं, बरोबर आहे. मोशन सिकनेस मध्ये D2 अँटागोनिस्ट इफेक्टिव्ह नाहीये, मोशन सिकनेस मध्ये 5-HT3 अँटागोनिस्ट इफेक्टिव्ह नाहीये. लक्षात आलं? हो. आणि H1 अँटीहिस्टॅमिनिक्सला CNS पॉइंट ऑफ व्ह्यू अजून एक आहे, कंट्रोल्स ओमिटिंग इन प्रेग्नन्सी आहे, अँटीटेसिव्ह प्रॉपर्टी आहे. कोणती आहे? अँटीटेसिव्ह. ओके, सम आर इफेक्टिव्ह ॲज अँटीटेसिव्ह. आणि सिप्रोहेप्टॅडिन तुमच्याशी मी डिस्कस केला, त्याला ॲपेटाइट स्टिम्युलंट प्रॉपर्टी पण आहे. लक्षात आलं? सिप्रोहेप्टॅडिन, आणि त्यामुळे तो ॲपेटायझर म्हणून त्याचा यूज होतो. ओके, CNS रिलेटेड. आता अँटीकोलिनर्जिक ऍक्शन मुळे युजेस पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि ऍडव्हर्स इफेक्ट पण लक्षात ठेवायचे अँटीहिस्टॅमिनिक्सचे. तर फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी मग पुढे यूज करू शकतो आपण. मोशन सिकनेस. ओके ओके. दुसरं अजून CNS रिलेटेड एक कंडिशन आपण डिस्कस केली आहे, व्हेरी गुड. पार्किन्सोनिझम मध्ये अँटीहिस्टॅमिनिक्स वी कॅन यूज फर्स्ट जनरेशन बिकॉज दे हॅव ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. म्हणजे 2 युजेस तिथं सेकंड जनरेशन यूज करणार का आपण? नाही, फर्स्ट जनरेशन जास्त यूज करणार, म्हणजे त्यांना CNS अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे, ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करताय. त्यामुळे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला आपण म्हणजे ऍज ए मोशन सिकनेस आणि दुसरी गोष्ट पार्किन्सोनिझम मध्ये यूज करू. आणि त्याच्यामुळे जे ऍडव्हर्स इफेक्ट होत आहे, ड्रायनेस ऑफ माउथ, कॉन्स्टिपेशन, युरिनरी डिटेन्शन, ब्लरिंग ऑफ विजन, हे फर्स्ट जनरेशन मुळे दिसतील का सेकंड जनरेशन मुळे?
फर्स्ट जनरेशन फर्स्ट जनरेशन. कारण फर्स्ट जनरेशनलाच ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. लक्षात आलं? तर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम, इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये आपण यूज करू शकतो आणि हे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला मेन्शन करायचे. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स डू नॉट हॅव ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. क्लिअर? लोकल अॅनेस्थेटिक ऍक्शन आहेत अँटीहिस्टॅमिनिकला, पण आपण यूज करत नाही कारण लोकल इरिटेंट ऍक्शन आहे. त्यामुळं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. इफेक्ट ऑन बीपी. आता इथं थोडं कन्फ्युजन आहे. ओके, एक लक्षात घ्या की अँटीहिस्टॅमिनिक ड्रग दिल्यानंतर हिस्टॅमिन इंड्यूस पॉलिन बीपी काय होतंय? ब्लॉक होतंय. हिस्टॅमिन काय करतं? पॉलिन बीपी करतं. बरोबर आहे ना? हिस्टॅमिन काय करतं? पॉलिन बीपी करतं. कधी करतं? पण ही सिग्निफिकंट म्हणजे हिस्टॅमाइन पॉलिन बीपी करतं, पण हे जे आहे ही हिस्टॅमाइन सिस्टेमिक वॅस्क्युलर टोन मेंटेन करायला त्याचा काही रोल नाहीये. फक्त हिस्टॅमिन जर आपण दिलं तर पॉलिन बीपी होतं. जर हिस्टॅमिन देण्याच्या आधी अँटीहिस्टॅमिनिक ड्रग दिले आणि मग हिस्टॅमिन दिलं तर हिस्टॅमिन इंड्यूस पॉलिन बीपी काय होईल? होईल का नाही होईल? प्रिव्हेंट होईल सर, प्रिव्हेंट होईल. प्रिव्हेंट होईल. हे झालं. आता इथं जे त्रिपाठीमध्ये किंवा शानबाग मध्ये बीपी अँटीहिस्टॅमिनिक ड्रगची बीपी वर ऍक्शन बघितली तर मोस्ट अँटीहिस्टॅमिनिक कॉजेस फॉल इन बीपी ऑन IV इंजेक्शन. आता हे कसं होतं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिस्टामाइनचे ऍक्शन ब्लॉक झाल्यानंतर फॉल इन बीपी कसं होतं? बरोबर, लक्षात आलं? म्हणजे थोडं कॉन्ट्रावर्सी इफेक्ट वाटतो का नाही? किंवा लॉजिक जे आहे आपलं त्याच्याशी रिलेटेड नाहीये. हिस्टामाइन तर फॉल इन बीपी करतो, मग अँटीहिस्टॅमिनिक पण काय करू राहिले? फॉरेन बीपी. हे का होतं? त्याचं दोन रिझन आहे. एक तर अँटीहिस्टॅमिनिक ड्रगला डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी आहे, प्लस अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन आहे. काय आहे? अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन. पण हे आयव्ही रूटने जर अँटीहिस्टॅमिनिक दिले तर होतं. ओरल अँटीहिस्टॅमिनिकला फॉल इन बीपी ऍक्शन नाहीये. लक्षात आलं तुमच्या? हे म्हणजे वाचताना ते कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की हिस्टामाइन फॉल इन बीपी करतोय आणि अँटीहिस्टॅमिनिक पण फॉल इन बीपी का करताय. तर ही ऍक्शन अँटीहिस्टॅमिनिकशी रिलेटेड नाही. ही ऍक्शन अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी ऍडिशनल आणि डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन आपण बघितलेले आहेत आणि आता याच्यानंतर युजेस आपल्याला बघायचे आहेत. त्याच्या आधी फार्मॅकोकायनेटिक्स काही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीये. ओके, ब्लड ब्रेन बॅरियर कोणते क्रॉस होता एवढं लक्षात आलं तुमच्या, कोणते नाही होत किंवा पुअरली? फर्स्ट जनरेशन. नाही करत. ओके, साइड इफेक्ट पहा. सिडेशन, डिझीनेस, इनॅबिलिटी कॉन्सन्ट्रेट, मोटर इनकोऑर्डिनेशन. हे CNS रिलेटेड साइड इफेक्ट कोणत्या जनरेशन बरोबर दिसतील? फर्स्ट जनरेशन. अँटीकोलिनर्जिक साइड इफेक्ट कोणत्या जनरेशन बरोबर दिसतील? फर्स्ट जनरेशन. ते तुम्हाला मेन्शन करायचे सगळे. सेकंड जनरेशन antihistaminics are largely free of CNS adverse effect. लोकल ऍप्लिकेशन इन द आईज नाही पाहिजे, तिथं स्किन पाहिजे. लोकल ऍप्लिकेशन जे आहेत, ओके, तर लोकल ऍप्लिकेशन ऑन द स्किन कॉजेस डर्मॅटायटिस. ओके, तर आईज बाय मिस्टेक झालेला आहे. ओके, काही अँटीहिस्टॅमिनिक्स ॲनिमल स्टडीमध्ये टेराचोजेनिक दिसून आले. त्यात हायड्रोक्साईन आहे, सायक्लिझिन आहे, फेक्झोफिनॅडाईन आहे. ओके, तर ह्या इथं लोकल ऍप्लिकेशन ऑन स्किन पाहिजे. ओके, टायपिंग एरर आहे. ओके, त्यानंतर तर हे झाले मेन. इतके जरी ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही मेन्शन केले तरी मोर दॅन इनफ आहे, कारण बाकीचे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला लॉजिकली आपण लक्षात ठेवू नयेत. ऍट हाय डोस मी तुम्हाला सांगितलं CNS स्टिम्युलंट इफेक्ट येतो, त्यामुळं एक्साइटेशन, हॅल्युसिनेशन, कन्व्हल्जन, ओके, हे मॅनिफेस्टेशन दिसतात आणि डेथ इज ड्यू टू रेस्पिरेटरी और कार्डिओव्हास्क्युलर फेल्युअर.
हा सर्वात महत्वाचा पाठ आता आपण डिस्कस करतोय शॉर्ट नोट साठी, डिफरन्स बिटवीन फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. किंवा तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो, ऍडव्हान्टेजेस ऑफ सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स ओव्हर फर्स्ट जनरेशन, असं पण तुम्हाला विचारू जाऊ शकतो. तर ऍडव्हान्टेज काय आहे सेकंड जनरेशनचे असं विचारलं तर पुअरली क्रॉसेस ब्लड क्रॉस ती झाली प्रॉपर्टी, सिलेक्शन वगैरे म्हणजे करणार पण नाही. ऍडव्हान्टेज Sedation होत नाही. Sedation होत. सीएनएस ऍडव्हर्स सिलेक्शन इफेक्ट, येस सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट, सिलेक्शन होणार नाही, अँटीकोलिनर्जिक इफेक्ट होणार नाही. ओके सिडेशन होणार नाही, म्हणजे सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट्स आर लेस. मग तुम्ही त्यात लिहा सिडेशन, ड्राउझिनेस, ओके, मोटार इनकोऑर्डिनेशन ऍडव्हर्स इफेक्ट्स आर लेस. प्लस additional, they do not have additional anticholinergic action. That's why anticholinergic adverse effect not seen with second generation antihistaminic. हे 2 पॉइंट झाले. ओके, आता तिसरा पॉइंट जो आहे तुम्ही तुमच्याशी डिस्कस केला नाही, second generation antihistaminics have additional anticholinergic mechanism. And sorry, second generation antihistaminics have additional anti-allergic mechanism. म्हणजे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स अँटी ॲलर्जिक आहेत, फर्स्ट जनरेशन आहे, सेकंड जनरेशन अँटी ॲलर्जिक आहे. आणि ही अँटी ॲलर्जिक ऍक्शन कशामुळे आहे? ड्यू टू ब्लॉकेज ऑफ विच रिसेप्टर? हिस्टामाइन. हे तर तुम्हाला माहिती आहे. परंतु सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला ऍडिशनल अँटी ॲलर्जिक मेकॅनिझम आहे अपार्ट फ्रॉम हिस्टामाइन ब्लॉकेज. ओके, सम मे इनहिबिट late phase of allergic reaction by modifying release and action of leukotriene, platelet activating factor and cytokine. म्हणजे सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला ऍडिशनल कोणती ऍक्शन आहे? अँटी ॲलर्जिक ऍक्शन ऍडिशनल आहे. त्यामुळं अँटी ॲलर्जिक ऍक्शन ऍडिशनल आहे, हा एक सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिकचा ऍडव्हान्टेज आहे. ओके, तर आपण आता बाकीचं पाहणारच आहोत. फर्स्ट जनरेशन आर लिपिड सोल्युबल, सेकंड जनरेशन लिपिड insoluble. So first generation easily cross blood brain barrier, second generation poorly crosses blood brain barrier. CNS depressant action is seen with first generation, no CNS depressant action with second generation. First generation are sedating, second generation non sedating. आणि सिडेशन मुळे सायकोमोटर परफॉर्मन्स इम्पेअर होतो फर्स्ट जनरेशन मध्ये. तिथं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं, मोटर इनकोऑर्डिनेशन असतं. त्यामुळं जे पेशंट फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक वर आहेत त्यांना आपण ऍडवाइस करायचं की मशिनरी ऑपरेट केलेलं नाही पाहिजे. बरोबर आहे, ड्रायव्हिंग इम्पेअर होऊ शकतं, ड्रायव्हिंग केलं नाही पाहिजे. नो इम्पेअरमेंट ऑफ सायकोमोटर परफॉर्मन्स इन सेकंड जनरेशन. ओके, कारण ब्रेन मध्ये ते जातच नाहीये, त्यांना सिडेशन प्रॉपर्टी नाहीये त्यामुळं. बरोबर आहे. additional anticholinergic action is seen with first generation, no additional anticholinergic action, म्हणजे सेकंड जनरेशन हे H1 सिलेक्टिव्ह आहे. ओके, त्यानंतर अँटी ॲलर्जिक ऍडिशनल मेकॅनिझम कोणत्या जनरेशनला आहे? सेकंड. Second, they Second interfere with generation. leukotriene and platelet activating factor action also, in addition to inhibition of histamine action. अँटीकोलिनर्जिक साइड इफेक्ट कोणाला असतील? फर्स्ट जनरेशन. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक वर पेशंट असेल तर व्हॉट वी शुड ऍडवाइस? डू नॉट ऑपरेट मोटार व्हेकल मशिनरी. सेकंड जनरेशन कॅन ऑपरेट. ओके ओके, फर्स्ट जनरेशन अजून पुढे यूज होता अँटी ॲलर्जिक पॉइंट ऑफ व्ह्यू, ॲलर्जिक कंडिशन मध्ये यूज होता, पण त्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असल्यामुळं आपण ते अँटी इमेटिक म्हणून यूज करू शकतो. ओके, त्यांना अँटी पार्किन्सोनियन मध्ये पण यूज करतो. आणि प्लस ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करताय, म्हणजे कफ सेंटर सप्रेस करताय, मग त्यासाठी आपण अँटीटसिव्ह म्हणून पण यूज करू शकतो. बरोबर आहे. आणि अँटी प्रोरायटिक ऍक्शन पण आहे त्यांना. सेकंड जनरेशनला नो और पुअर अँटीइमेटिक ऍक्शन, अँटी पार्किन्सन ऍक्शन, अँटी टस्यू ऍक्शन आणि अँटी प्रोरायटिक ऍक्शन. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे फर्स्ट जनरेशन आपण ऍडिशनली काही अदर कंडिशन मध्ये पण यूज करू शकतो. अजून
एक्झाम्पल दोघांचे तुम्हाला माहीतच आहे. प्रोमिथॅझिन फर्स्ट जनरेशन आहे, डायफेनहायड्रामाइन, मेक्लिझाइन सेकंड जनरेशन, सेटरिझाइन, फेक्झोफिनाडाइन, रुपाटॅडिन. ओके. आता काही अँटीहिस्टॅमिनिक ड्रग बरोबर क्यूटी प्रोलॉंगेशन ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. ऐकले तुम्ही? क्यूटी प्रोलॉंगेशन, टॉर्सेडिपॉइंटिस हा ऍडव्हर्स इफेक्ट काही सेकंड जनरेशन म्हणजे फेक्झोफिनाडाइन जो आहे, ओके, एलेग्रा 120 टॅबलेट ऐकले असेल तुम्ही, किंवा फेक्झोफिनाडाइन ड्रग तुम्ही ऐकला असेल, तर हो, त्याच्याबरोबर क्यूटी प्रोलॉंगेशन आहे. काही अदर अँटीहिस्टॅमिनिक्स बरोबर आहे, इबास्टिन बरोबर आहे क्यूटी प्रोलॉंगेशन. तर क्यूटी प्रोलॉंगेशन ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. ओके ओके. आता टर्फेनाडिन वगैरे यूज करत नाही आपण. ऐकलंय टर्फेनाडिन? नाही सर. नाही ऐकला? ओके. तर आता सेकंड म्हणजे काही अँटीहिस्टॅमिनिकला क्यूटी प्रोलॉंगेशन ऍडव्हर्स इफेक्ट आहे. टर्फेनाडिन ला पण क्यूटी प्रोलॉंगेशन ऍडव्हर्स इफेक्ट होता. ओके. टर्फेनाडिन त्यामुळे जास्त यूज होत नाही. ओके. तो विड्रॉ केलाय मार्केटमधून त्या ऍडव्हर्स इफेक्ट मुळे क्यूटी प्रोलॉंगेशन, त्यामुळे तुम्ही तो ऐकला नसेल. पण फेक्झोफिनाडिन अवेलेबल आहे ना? हो सर. हो सर. हो सर. दिली अवेलेबल आहे. बट ओके, म्हणजे ज्यांना प्री एक्झिस्टिंग क्यूटी प्रोलॉंगेशन आहे त्यामध्ये तो ऍग्रिवेट होण्याचे चान्सेस आहे. बरोबर आहे ना? हम्म. तर ते एक आहे. म्हणजे फेक्झोफिनाडिन इज नॉट एंटायरली सेफ ड्रग इन पेशंट हॅव्हिंग क्यूटी प्रोलॉंगेशन. प्रोलॉंगेशन. ओके. तर तो एक कन्सर्न फेक्झोफिनाडाइनचा तुम्हाला माहित पाहिजे. तर आता लास्ट पार्ट आपण पाहतोय युजेस. तर याच्यामध्ये काय होतं माहितीये का, अँटी ॲलर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू युजेस तुमच्या लक्षात राहतात, पण बाकीचे युजेस अँटी हिस्टॅमिनिकच्या लक्षात राहत नाही. म्हणजे युजेस मध्ये जवळजवळ 10-11 युजेस तुम्हाला आले पाहिजे. तर आपण कुठं कुठं यूज करू शकतो अँटी हिस्टॅमिनिक्स, तुम्ही सांगा मला. मोशन सिकनेस. मोशन सिकनेस, सिकनेस, ॲलर्जिक कंडिशन, अजून कफ मध्ये व्हर्टायगो, स्टिम्युलंट म्हणून ॲपेटाइट स्टिम्युलायझर. ओके, ते एक सांगू शकता. म्हणजे 5-6 युजेस तुम्हाला माहित आहेत. ओके. पार्किन्सन डिसीज मध्ये. ओके. त्यानंतर ओके, कफ मध्ये पण अँटीहिस्टॅमिनिक, डिप्रेसिव्ह म्हणून. हो. मॉर्निंग सिकनेस मध्ये. मॉर्निंग सिकनेस मध्ये. ओके ओके, ठीक आहे. ओके. तर अजून काही यूज आहे. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिला होता. अँटी सायकोटिक ड्रग जे आहेत कन्व्हेन्शनल त्यांनी दिसून होतं. एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहे पहा अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. तर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनियामध्ये आपण पॅरेंटल प्रोमिथॅझिन किंवा डायफेनहायड्रामाइन किंवा हायड्रॉक्झिझाइन यूज केलं तर त्यांना सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन प्रोड्यूस झाल्यामुळं हा अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया ऍडव्हर्स इफेक्ट अँटीसायकोटिक ड्रगचा प्रॉम्प्टली रिलीव्ह होतो. म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग दिल्यानंतर जर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया आला तर तो रिव्हर्स करायला आपण अँटीहिस्टॅमिनिक ड्रग यूज करू शकतो. आणि कोणते यूज केले पाहिजे? प्रोमिथॅझिन फर्स्ट वाले. त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे. बरोबर, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके ओके. तर युजेस तुम्हाला माहीतच आहे. ॲलर्जिक डिसऑर्डर, antihistaminic do not suppress antigen antibody reaction but blocks the effect of release histamine, so we only use as a palliative. परत नेक्स्ट याला ॲलर्जनचं एक्सपोर्जन झालं परत होणार, म्हणजे आपण रायनायटिस मध्ये सेट्रिझिन यूज करतो किंवा लिव्होसेट्रिझिन यूज करतो, पण ते सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट आहे. बरोबर आहे. नेक्स्ट एपिसोडला परत आपल्याला अँटीहिस्टॅमिनिक यूज करणे गरजेचं आहे. They effectively control certain immediate type of allergies such as itching, urticaria, seasonal hay fever, allergic conjunctivitis, angioedema of lips, eyelids. हे सर्व ते कंट्रोल करतं. However, their action is slow. Therefore, adrenaline alone is a life-saving in laryngeal angioedema, while intravenous administered antihistaminics have
ऍड्ज्युएंट रोल मी तुमच्याशी डिस्कस केलं ऑलरेडी. ड्रग ऑफ चॉईस फॉर इमिजिएट टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन ॲड्रेनालिन आहे आणि अँटीहिस्टॅमिनिक आपण ऍड्ज्युएंट म्हणून यूज करू शकतो. ब्रॉन्कियल अस्थमामध्ये अँटीहिस्टॅमिनिकचा रोल नाही, कारण पॅथोफिजिओलॉजी मध्ये जास्त कोण इम्पॉर्टंट आहे? लिकोट्राइन्स. लिकोट्रीन्स. Other conditions involving histamine. Okay. Antihistaminic blocks symptoms produced by histamine releaser, affords symptomatic relief in insect bite and IV poisoning. Insect bite किंवा IV poisoning मध्ये पण आपण यूज करतो. ओके. अँटीहिस्टॅमिनिक. ओके. IV पॉइझनिंग ऐकलंय तुम्ही? नाही सर. नाही ऐकलं sir. ओके, ठीक आहे. तर त्यामध्ये पण हिस्टामाइन हे होतं रिलीज. ओके. तर तुम्ही नेटवर सर्च करू शकता त्याचं डिटेल्स मध्ये. आता मी काही डिटेल्स मध्ये आपण डिस्कस करत नाही. ऑइली रेझिन पासून पॉइझनिंग झालं तर? कोणतं? ऑइली रेझिन. ऑइली रेझिन. ओके. ओके. सलाईन ब्लड किंवा ब्लड इन्फ्युजन सलाईन इन्फ्युजन इंड्यूस रायगर मध्ये पण आपण यूज करू शकतो. त्यानंतर प्रोडायटिस मध्येही अँटीहिस्टॅमिनिक्स ड्रगचा रोल आहे. ओके. तर फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करतो. ओके. पण रिलीफ ही इनकम्प्लीट आहे. ओके. कॉमन कोल्ड मध्ये आपण यूज करू शकतो. ओके. आणि नेझल स्प्रे पण आता अवेलेबल आहेत अँटीहिस्टॅमिनिकचे. मोशन सिकनेस मध्ये सिम्पटमॅटिक रिलीज आहे, आपलं रिलीफ आहे, आपण ते डिस्कस केलंय मी. मोशन सिकनेस मध्ये आपण यूज करू शकतो. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करू शकतो. कसे इफेक्टिव्ह आहेत ते पण मी पॅथोफिजिओलॉजी डिस्कस केल्यानंतर परत तुम्हाला अँटीहिस्टॅमिनिक्स कसे इफेक्टिव्ह राहतील मोशन सिकनेस मध्ये ते डिस्कस केलेलं आहे. त्यामुळं फक्त आपल्याला मोशन सिकनेस मध्ये प्रोमिथॅझिन देताना अर्धा ते 1 तास आधी आपण मोशन सिकनेस म्हणजे ट्रॅव्हलिंग स्टार्ट करायच्या आधी देणं गरजेचं आहे. ऑलरेडी जर ओमिटिंग स्टार्ट झाली, वेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट होऊन ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट झालं तर त्यात तेवढा रोल राहत नाही. म्हणून अर्धा ते 1 तास आधी आपण देणं गरजेचं आहे. व्हर्टायगो मध्ये आपण यूज करू शकतो. ओके. ओके. मॉर्निंग सिकनेस मध्ये यूज करू शकतो. ड्रग इंड्यूस किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह वॉमिटिंग रेडिएशन सिकनेस मध्ये यूज करू शकतो, पण त्यामध्ये बाकी ड्रग जास्त यूज होतात. तर अदर टाइप ऑफ वॉमिटिंग पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मोशन सिकनेस, मॉर्निंग सिकनेस अँड वी कॅन यूज इन ड्रग इंड्यूस और पोस्ट ऑपरेटिव्ह वॉमिटिंग रेडिएशन सिकनेस. पण त्यामध्ये बाकी ड्रग म्हणजे प्रोकायनेटिक किंवा जर रेडिएशन किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग असेल त्यामध्ये ओंडॅनसॅट्रोन आपण यूज करतो किंवा 5-HT3 अँटागोनिस्ट कोणताही यूज करू शकतो त्यामध्ये. ओके. डॉक्झिलॅमाइन पायरिडॉक्सिन कॉम्बिनेशन तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. डॉक्झिनेट टॅबलेट मॉर्निंग सिकनेस मध्ये आपण यूज करतो. ओके. व्हर्टायगो त्यामध्ये अँटीहिस्टॅमिनिकचा यूज आहे. व्हर्टायगो म्हणजे चक्कर येणं, स्पिनिंग सेन्सेशन, रोटेशन ऑफ सराउंडिंग, सेन्स ऑफ मूवमेंट व्हेन देर इज नन. आणि व्हर्टायगो इज मोस्टली ऑफ वेस्टिब्युलर ओरिजिन बट मे also be due to variety of peripheral and central causes and is generally accompanied by nausea and vomiting. The vestibular suppression medication are the principal drug for management of vertigo as well as that of attendant nausea and vomiting. तर सिनारेझिन पॉप्युलर आहे त्यासाठी. ओके. डायफेनहायड्रेनेट आपण देऊ शकतो. प्री अॅनेस्थेटिक मेडिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू प्रोमिथॅझिन यूज करू शकतो. त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यामुळे आपण प्री अॅनेस्थेटिक मेडिकेशन मध्येही अँटीहिस्टॅमिनिक यूज करू शकतो. कफ आपण अँटीहिस्टॅमिनिक यूज करतो कफ मध्ये पण. ओके. खूप साऱ्या कफ फॉर्म्युलेशन मध्ये क्लोरफेनिरामाइन, डायफेनहायड्रामाइन, प्रोमिथॅझिन कॉम्बिनेशन मध्ये असतं. ओके. तर त्यांना ओव्हरऑल CNS डिप्रेसंट ऍक्शन आहे, त्यामुळे कफ सप्रेसंट इफेक्ट येतो सिडेशन आणि अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळे.
पार्किन्सोनिझम मध्ये ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम आणि माइल्ड केसेस ऑफ इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम. अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया मी ऑलरेडी डिस्कस केलंय तुमच्याशी स्टार्टिंगला, त्यात पण आपण यूज करू शकतो आणि तो का होतो ते पण डिस्कस केलंय युजेसच्या सुरुवातीला. आणि लास्ट यूज ॲज ए सिडेटिव्ह, हिप्नोटिक, एन्झिओलायटिक म्हणूनही आपण अँटीहिस्टॅमिनिक्स यूज करू शकतो ड्यू टू देअर CNS depressant action. So antihistaminics with CNS depressant action have been used as sedative and to induce sleep, especially in children. However, promethazine has produced serious respiratory depression in young children. Few deaths are on record, so it is not indicated in children aged 2 years or less. तसं प्रोमिथॅझिन 2 वर्षाच्या आधी यूज केलं नाही पाहिजे. ओके, तर आता स्लीप इंड्यूस करण्यासाठी अँटीहिस्टॅमिनिक्स जे आहे, ओके, ते आपण यूज करू शकतो. पण इन्सोमनियासाठी आपण कोणते ड्रग जास्त यूज करतो? हॅलो, आवाज येतोय? अँटीडिप्रेसन. अँटीडिप्रेसन नाही, इन्सोमनिया, सेडेटिव्ह, हिप्नोटिक. हा, बेन्झोडायझेपिन वगैरे. ओके, पण आता हे पण स्लीप इंड्यूस करण्यासाठी आपण करू शकतो, पण इतके कॉमनली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही. ओके, सिडेटिव्ह हिप्नोटिक बरोबर डिपेंडन्सी डेव्हलप होऊ शकते. ओके, पण ह्या ड्रगवर अँटीहिस्टॅमिनिक्स एवढे डिपेंडन्सी डेव्हलप होत नाही याच्यात अँटीहिस्टॅमिनिकमुळे. पण इन्सोमनियासाठी किंवा टू इंड्यूस स्लीप त्याचा यूज क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आहे का? आहे ना सर. आहे. हो सर, सिप्रोहिप्टाडीन वापरतो सर छोट्या बच्चूंमध्ये झोप येण्यासाठी. सिप्रोहेप्टाडीन हो म्हणजे जे जास्त इरिटेटिंग आहेत, झोपत हो, नाही त्यांच्या. झोपतच नाही. प्रोमिथाझिन सुद्धा वापरलं जातं. बिलो 2 इयर्स पण Phenergan. दिला जातो. Phenergan. बिलो 2 इयर्स पण देतात. हो सर. तर क्लिनिकल सिनेरिओ हे वेगळे असू शकतात. ऍज पर बुक इट इज नॉट इंडिकेटेड इन चिल्ड्रन. आता शेवटी डोस डिपेंडंट आहे. डोस आपण कमी द्यायला पाहिजे. म्हणजे हायर जास्त डोस झाला तर रेस्पिरेटरी डिप्रेशन पण होऊ शकतं CNS डिप्रेशनमुळे. तर ऍज ए सिडेटिव्ह, हिप्नोटिक आणि एन्झिओलायटिक पॉइंट ऑफ व्ह्यू हायड्रॉक्सिझाईन चा यूज काही ठिकाणी होतो. जे ऑटोनॉमिक मॅनिफेस्टेशन आहे ते सप्रेस होऊन जातात. तर हे काही युजेस आहे अँटीहिस्टॅमिनिकचे. म्हणजे ॲलर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला माहित असतं अँटीहिस्टॅमिनिक यूज करतायत, पण जवळजवळ आपण किती युजेस पाहिलेत? 12-13 युजेस पाहिले ना. ओके, तिसरा आहे ॲपेटाइट स्टिम्युलंट. ओके, तो एक राहिला होता. त्यात सिप्रोहिप्टाडीन यूज करतो ना. तर हे युजेस तुम्हाला शॉर्ट नोट साठी महत्वाचे आहे. तर एकदम ब्रीफ मध्ये हा टॉपिक करायचा. आता आपल्या डिटेल मध्ये डिस्कस झालाय. अजून 15-20 मिनिटं तुम्ही ओव्हरलुक करा, परत करायची गरज पडली नाही पाहिजे. युजेस आणि डिफरन्स बिटवीन फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक आणि एक्झाम्पल H1 अँटीहिस्टॅमिनिकचे काय आणि H2 चे काय. बरोबर. H1 मध्ये फर्स्ट जनरेशनचे कोणते, सेकंड जनरेशन, आणि क्वेश्चन कोणता विचारलाय ते प्रेझेन्स ऑफ माइंड एक्झामच्या दिवशी फार महत्वाचं आहे. H2 विचारलं आणि H1 लिहिला तर मार्क्स पडणार नाही. H1 विचारलं, H2 लिहिले, H2 अँटागोनिस्ट तर पडणार नाही. आणि अँटीहिस्टॅमिनिक्स विचारले तर तुम्ही दोन्ही लिहिले तर मार्क जास्त पडते. क्वेश्चन काय विचारलं ते फार महत्वाचं आहे. म्हणजे पहिले एक्झाम मध्ये माझं सजेशन हेच राहील की 5 मिनिटात क्वेश्चन काय विचारले त्याच्यावर एकदा विचार करायचा. कधी कधी काय होतं की एन्झायटी मध्ये आपण आपलं म्हणजे क्वेश्चनचं इंटरप्रिटेशनच चुकीचं होतं. बरोबर आहे. ह्या चुका कधी होता, अँटीकोलिनेस्टरेज विचारलं, अँटीकोलिनर्जिक लिहिलं, अँटीकोलिनर्जिक विचारलं, ऍड्रिनर्जिक, म्हणजे कोणत्याही सिस्टीमचं कशात हे जाऊ शकतं ते. तर थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून तेवढं क्वेश्चनचं इंटरप्रिटेशन तुमचं ब्रेन मध्ये व्यवस्थित झालं पाहिजे. क्वेश्चन काय विचारलंय आणि आपल्याला काय लिहायचंय. बरोबर आहे. तर ते जर चुकलं तर मग तुम्ही किती 3 पेज लिहा, 4 पेज लिहा, अँसरला अर्थ राहत नाही. त्यामुळे त्या चुका टाळल्या गेल्या पाहिजे. आपल्याला माहित असते अँसर, फक्त आपल्याला काय होतं की आपलं इंटरप्रिटेशन त्या क्वेश्चनचं चुकलं की आपण ते लिहून टाकतो. तर ते नाही झालं पाहिजे. त्यामुळे थोडं
प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून शांत राहून तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला ते क्लिक होत्या सगळ्या गोष्टी. ती एन्झायटी मध्ये पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये त्या गोष्टी घडतात आणि मग चुक्या होतात. तर पेपर आल्यानंतर पहिले 5 मिनिटं शांतपणे त्याचे क्वेश्चन्स बघायचे. एखाद्या नसेल येत तरी पण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. तो नाही येते तर त्यात आपण काय लिहू शकतो त्याच्याशी रिलेटेड अटेम्प्ट करू कसं करता येईल त्याच्यासाठी ट्राय करायचा. ओके. तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर झालं आपला टॉपिक कम्प्लीट झालाय. जर राहिलेले टॉपिक्स नेक्स्ट कधी असेल मी सांगेल. अजून तुम्हाला जो टॉपिक नाही झाला त्यापैकी पहिले कोणता घ्यायचा असं काही आहे तर तसं मला ग्रुपवर सांगा तुम्ही.